इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन, बीजापुर बेस, सोलापुर। सोलापूर शहरातील शास्त्रीनगर परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून विनापरवाना मोटारसायकल रॅली काढल्याबद्दल आणि बंदोबस्तातील पोलिसांनी रोखूनही न ऐकल्याने त्यांच्यावर कारवाई करीत एकूण 22 जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिला पोलीस नाईक सुनीता किसन घोडबनरे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केल्यानंतर या 22 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 22 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील गजबजलेला परिसर असलेल्या शास्त्रीनगर परिसरात ही घटना घडली होती। यात जयराज नागेश गावडे वय वर्ष 21, सागर सूर्यकांत गलांडे वय वर्ष 33, योगीराज बसवराज हत्तुरे वय वर्ष 24, चैतन्य राजेंद्र देशपांडे सर्व राहणार संजयनगर विजापूर रोड सोलापूर, तसेच मल्लिकार्जुन सिद्धराम शिंत्री वय वर्ष 30, गणेश शिवाजी नरळे दोघे राहणार विजापूर नाका झोपडपट्टी नंबर 2, स्वामी सत्यनारायण नीलकंठी वय वर्ष 33, विडी घरकुल, गणेश सुनील दावणकर राहणार कुंभार गल्ली सोलापूर, विनायक नितीन लोणार, सुहास राक्षे, गणेश भोसले, विनोद परशुराम भोसले, शुभम स्वामी, आकाश अमोल उर्फ पिंटू पुजारी, शंकर अड्डीमनी, सुरेश परड, शुभम हरवळमेंट, वीरेश लोणार, प्रेम गैरवार, अर्जुन अशी गुन्हा नोंद झालेल्या 22 जणांची नावे आहेत। फिर्यादीत म्हटले आहे की वरील मंडळाच्या अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून हॉर्नचा कर्णकर्कश आवाज केला। ही रॅली शास्त्रीनगर परिसरात आणण्यात आली। येथे बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखूनही त्यांनी ऐकले नाही आणि घोषणाबाजी करत राहिले। त्यामुळे त्यांच्यावरती भारतीय दंडविधान कलम 143, 188, 268, 290 यासह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 आणि मोटार वाहन कायदा कलम 192, 2, 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या फिर्यादीसोबतच दुसरी आणखीन एक फिर्याद दाखल करण्यात आली आहे। जमावाकडून दगडफेक केल्याप्रकरणी एकूण 6 जणांना पोलीस कोठडी मिळालेली आहे। या प्रकरणी गणेश शिवाजी नरळे राहणार विजापूर नाका झोपडपट्टी नंबर 2 यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। यात म्हटले आहे की शास्त्रीनगर परिसरात 20 ते 25 अनोळखींनी अडवून मारहाण व दगडफेक केली। यातून काही कार्यकर्ते जखमी झाले। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता जमाव पळून गेल्याचे म्हटले आहे। सदर बाजार पोलीस ठाण्यात अनोळखी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी 6 जणांना अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यांना 3 दिवसांची म्हणजेच 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले आहे। यात सैलानी असलम कुरेशी वय वर्ष 24, वाहिद अली हाजी खैरगी वय वर्ष 25, शफी शकील करणकोट वय वर्ष 29, हारिस जमील अब्दुल शेख वय वर्ष 30, बख्तियार अब्दुल जब्बार मुजावर वय वर्ष 34, अरबाज शब्बीर बेपारी वय वर्ष 18 राहणार सर्वजण शास्त्रीनगर सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत।